हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज आहे रविवार, तर सकाळचं नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालं आणि आता सचिन मटण आणायला गेले। तर मटण घेऊन आल्याशिवाय कांदे टमाटे सुद्धा संपले होते घरातले। तर रविवारी लसूण कांदे टमाटे अद्रक हे सगळं काय संपलेलं असतं ते रविवारी घेऊन येतात। तर ते पण आणलेल्याशिवाय काय आणले आणखीन ते पण बघू। आणि एकदम मस्तपैकी आज हिरव्या मिरच्यातलं मटणाचं कालवण मी बनवणार आहे, त्याची रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझे दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। ठीक आहे, चला वेळ घालवता पटकन आपण मटणाचं कालवण बघूया। पण त्याच्या आधी आपण काय काय आणले सचिन भाजीपाला ती सुद्धा बघूया, चला मग जाऊया। तर आमच्याकडे एक पिशवी आहे अशी हिरा पान मसाला। तर भाजीसाठी आहे ह्या दोन्ही साईडने ह्याला मस्तपैकी दोन चेन सुद्धा आहेत आणि असं वरती असं झाकायला सुद्धा व्यवस्थित। तर जेवढा एकदम मजबूत अशी पिशवी आहे, ह्याची बंद सुद्धा खूप मजबूत आहेत, बघू शकता किती मजबूत आहे। ह्याची बंद दोन्ही साईडने मस्तपैकी अशा आहेत आणि खूप जास्त म्हणजे 1 वर्ष तर झालंच असेल या पिशवीला, एकदम मजबूत आहे। शिवाय मधून प्लास्टिक सारखं आहे बघा, असं आहे। तर फाटत वगैरे काय नाही, एकदम असं तुटत वगैरे सुद्धा नाही, तर अशी मजबूत आहे। शिवाय जेवढा पाहिजे तेवढा याच्यामध्ये भरपूर असा भाजीपाला बसतो। आणि दुसरं जरी काय आपल्याला राशन वगैरे जर आणायचं असलं ना तरी सुद्धा ही पिशवी जर नेली तर बरेचसे छोटे मोठे ह्याच्यात सगळं काय सामान बसतं, अशी मजबूत पिशवी आहे। तर भाज्या काहीच आणलेल्या नाहीत हिरव्या, तर म्हणले की पावसामुळे एकदम भाज्यावर असे एकदम असे होलं पडल्याने दिसायला किडक्यासारख्या भाज्या दिसत होत्या, मेथी म्हणा पालक म्हणा। तर त्याच्यासाठी काही भाजी आणली नाही। तुला काय भाजी जर पाहिजे असेल तर शेतात जाऊन मागून आण, किंवा इथं संध्याकाळच्या टायमाला काय होतं, बाया जे असतात ना शेतातल्या टोपल्या घेऊन भाजी घेऊन बसलेल्या असतात। इथं आमच्या इथून 1 किलोमीटरवर समजा, तर तिथून आणायची जाऊन संध्याकाळी, तेव्हा तिथं एकदम ताज्या फ्रेश भाज्या असतात। आणि इथं बाजारामध्ये ना कधी 1-2 दिवसापूर्वी तोडलेल्या किंवा आदल्या दिवशी तोडलेल्या त्या असतात आणि पाणी वगैरे मारलेल्या असतात, तर एकदम अशा खराबसारख्या ओलसर भाज्या होत्या। तर त्यासाठी काय म्हणले आणले नाही, तर तुला लागले तर ताज्या भाज्या घेऊन ये। इथं कांदे बटाटे टमाटेशिवाय महाग इतके झालेत, 140-50 रुपये असे किलो झाले, ती पण बाजारामध्ये। आणि दुसऱ्या ठिकाणी जर घ्यायला गेलं ना तर खूप आणखीन महाग आहे। आणि शिवाय ती पण व्यवस्थित नाही, एकदम असे चिरलेली म्हणा होलं पडलेले कसे तरी खराब आहेत, एकदम बिलबिल असे टमाटे आहेत। तर हे बाजारात गेलं ना जसं पाहिजे तसे भाजीपाला आपल्याला भेटतो, पण आता पावसामुळे भाज्या थोड्याशा व्यवस्थित येत नाहीत वाटते। का तर मी तर बाजाराला गेलेच ना, तर बरेच दिवस झालं सचिननं जाऊन आणतात। शिवाय लसूण वगैरे आणलं। आता कांदे बटाटे हे सगळं काही 8 दिवस जातं, बटाटे आणि कांदे परत आणावं लागतील, का तर बटाटे आणि कांदे भरपूर लागतात। टमाटे 2 किलो आणले, त्यासाठी 8 दिवस काय टमाट्याचं टेन्शन नाही। तर असा एवढाच भाजीपाला आणला, बघू आता मला लागला तर मला जाऊन शेतात पाठवून आणावं लागेल। शेतात सुद्धा मस्तपैकी असा फ्रेश भाजीपाला भेटतो, फक्त एवढंच आहे की जाऊन आणावं लागतो, असं आहे। तर बरेच दिवस झालं हिरव्या मिरच्याचं झणझणीत मटणाचं कालवणच खाल्लं नव्हतं। आज माहीत नाही इच्छा झाली, म्हणलं आज मटणाचं कालवणच बनवते म्हणलं हिरव्या मिरच्यात। तर चला मस्तपैकी असं मटणाचं कालवण बनवूया। तुम्ही भातासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबत बी खा, हे कालवण तुम्हाला इतकं आवडणार आहे आणि तुम्ही सारखं सारखं हे कालवण बनवणार आहे। त्यासाठी तुम्हाला पूर्ण रेसिपीसुद्धा बघावं लागेल आणि बघितल्यानंतर नुसती बघायचीच नाही तर करून सुद्धा एकदा बघायचं आहे, तुम्हाला सुद्धा हे कालवण आवडणार आहे। तर चला सगळ्यात पहिला आपण मसाला करूया। तर मटण बनवण्यासाठी स्वच्छ मी मटण साफ केलं, आधी धुवून साईडला ठेवलेलं आहे आणि नंतर ही सगळा मसाला बनवते। तर कांदे 2 मी उभे कापून लालसर एकदम तेल टाकून भाजून घेतलेत, तर साईडला काढून घेतले। नंतर थोडंसं खोबरं घेतलं सुकं, ते पण तेल टाकून भाजून घेतलं। तुम्ही त्याच्या जागी ओला नारळ वापरू शकताय, किस वापरू शकताय, पण ओला नारळ जर तुमच्याकडे सुका नसेल तरच ओला वापरा, नाही तर मग सुकाच वापरा। ठीक आहे, मिरच्या भाजून घेतल्यात व्यवस्थित। मिरच्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, आम्हाला जेवढं लागतं तिखट तेवढं मी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि मिरच्या जास्त भाजल्या ना तर ते तिखट जास्त लागत नाही, थोड्या जर भाजल्या ना आबडदुबड तर त्या तिखट लागतात जास्त। ठीक आहे, आणि पॅन खूप जास्त असं गरम झालं तर गॅस बंद केला मी, का तर म्हणलं खसखस टाकल्या खूप जास्त अशी करपून जाईल, त्यासाठी मग थोडासा नॉर्मल थंड झाला पॅन की परत मी गॅस चालू केला। तर खडा मसाला काय काय घेतला ते सांगते। तेजपत्ता घेतलेला, 1 चक्री फूल घेतले, 2 चमचे खसखस घेतलेले, 2-3 दालचिनीच्या काड्या घेतल्यात, 2-3 काळी मिरी आणि 2-3 म्हणजे 4-5 काळ्या मिऱ्या घेतलेले, 4-5 लवंग घेतलेले। हे सगळा मसाला व्यवस्थित आपल्याला पाणी टाकून बारीक एकदम असं वाटून घ्यायचा आहे। आणि नंतर इकडं साईडला मी 2 कांदे कापून घेतलेत, 1 मोठं टमाटे घेतलेलं आहे, ती सुद्धा व्यवस्थित कापून घेते आणि लगेच आपण मटण बनवायला सुरुवात करू। तर मटण हे कुकरमध्ये बनवायचं आहे आणि कच्च्या मटणाला फोडणी द्यायची आज, तर शिजून वगैरे मी काही मटण घेतलेलं नाही। तर कुकरमध्ये तेल टाकल्यानंतर 2-3 तेजपत्त्याचे पान टाकलेत आणि तर इथं तेलामध्ये 2 कापलेले कांदे टाकल्यात। आता हे व्यवस्थित आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायच्यात।
कांदा थोडासा परतला की आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची. तर 2 चमचे अंदाजानुसार मी टाकलेले आहे. शिवाय हे 1.5 किलो मटणाचं कालवण मी बनवते, त्या अंदाजानुसार मी सगळे काही मसाले घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या मटणाच्या हिशोबाने कमी जास्त मसाले करू शकताय. तर व्यवस्थित 1 मिनिट परतल्यानंतर पेस्ट त्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे आणि टमाटरसुद्धा आपल्याला थोडंसं नॉर्मल हलवून घ्यायचं. जास्त शिजलं नाही तरी चालेल, थोडंसं नॉर्मल हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे. मसाले खूप मोजके टाकायचे, खूप जास्त नाही. असं नाही की खूप मसाले जास्त टाकले तर कोणतं पण कालवण चांगलं होते, कमी मसाल्यामध्ये चांगलं होत नाही, असं काही नाही. थोडे जरी मोजके मसाले टाकले ना तरीसुद्धा कालवण खूप छान होतं. तर मी थोडासा इथं गरम मसाला टाकला आहे 1.5 चमचा आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे. पण काय झालं, मीठ टाकायच्या टायमालाच माझा फोन बंद पडला होता, तर मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीनुसार. व्यवस्थित हलवून घेतलं आणि नंतर जी वाटून ठेवला होता आपला मसाला तो सगळा टाकलेला आहे. मसालासुद्धा एकदम असं मस्त बारीक वाटून घ्यायचा आहे, तेव्हा एकदम आपलं कालवण कसं सरभरीत होणार आहे. तर थोडासा जाडसर असा मसाला ठेवू नका, बारीक वाटून घ्या. सगळा व्यवस्थित मसाला आपलं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि ह्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं पाणी टाकू आधी. मिक्सरचं मी भांडं विसळून पाणी टाकते थोडंसं आणि नंतर मग झाकून ठेवणार आहे आणि 1 मिनिट तेल सुटेपर्यंत मसाल्याला झाकून ठेवायचं आहे. आणि आता जरी तुम्हाला थोडं कमी तेल दिसत असेल ना, पण कालवण झाल्यानंतर एकदम मस्त अशी कालवणाला तरी वगैरे येणार आहे आपल्या. तर आता बघू शकता मसाला व्यवस्थित शिजला आहे, तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर आपण ह्याच्यामध्ये आता मटण टाकूया, जे स्वच्छ आपण धुवून ठेवलं आहे साईडला. तर काय होतं, मटण धुवायच्या आधी आपल्याला मटणसुद्धा व्यवस्थित साफ केलं पाहिजे. मटणाला काही एक छोटे छोटे असे केस वगैरे असतात, तर तीसुद्धा व्यवस्थित साफ केलं पाहिजे. बरेच जण काय करतात, आता माहीत नाही आता कुणी करत असेल कुणी नाही करत, पण मला 1-2 असे माहीत आहेत की लोक मटण धुवत नाहीत, की आणलं की म्हणतात मटणाची चव जाते धुतल्यानंतर, असंच बनवतात. तर तुम्ही असं करत असाल तर प्लीज करू नका. तर मटण स्वच्छ धुवून करत जा, त्याला केस वगैरे लागलेले असतात. तर मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता मसाल्यामध्ये मटण टाकायचं आहे. व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये मटण मिक्स करून घ्यायचं आता. तर सगळं मटण व्यवस्थित मिक्स करून झाले, मसाला सगळ्या मटणाला लागला व्यवस्थित. आता मी थोडंसं गरम पाणी ओतायचं आहे, 1 ग्लास मी पाणी ओतणार आहे गरम आणि व्यवस्थित मिक्स करणार आणि झाकून ठेवणार आहे. कमी गॅसवर 1 शिट्टी करणार आहे, जेणेकरून व्यवस्थित मटण शिजेल. आता माझं असा कुकर आहे की 1 शिट्टी जर केली ना तर मटण व्यवस्थित शिजतं. ती पण कमी गॅसवर करावं लागते, नाहीतर फास्ट गॅसवर काय होते, पटापट शिट्ट्या होतात आणि मटण व्यवस्थित शिजत नाही. तर आता बरोबर मला असं माहिती झालं की 1 शिट्टी केली ना कमी गॅसवर तर मटण बरोबर शिजतं. आता बऱ्याच वेगळ्या पद्धतीचे कुकर आहेत की कुणाचे 1-2 शिट्ट्या करावं लागतात, कुणाला 4-5 शिट्ट्या करावं लागतात. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कुकरच्या हिशोबाने बघू शकताय. आणि जास्त जर मटण गाळ झालं ना तर ते पण चांगलं लागत नाही खायला. तर व्यवस्थित मटण शिजलं पाहिजे, बस एवढं शिजवायचं आहे. 1 शिट्टीमध्ये मटण झालेलं आहे आणि बघू शकता कसली तरी वगैरे मस्त आली, कालवण एकदम झणझणीत असं मटणाचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं असेल तर पाणी ओतू शकता, नाही ओतायचं तरी नसलं नाही ओतलं तरी चालेल. मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि जर तुम्हाला कालवण थोडंसं पातळ वाटत असेल, घट्ट पाहिजे असेल तर चण्याचं पीठ म्हणजे बेसन, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ ह्यातलं कोणतं पण एक पीठ घ्यायचं, तव्यावरती थोडंसं भाजायचं, करपवायचं नाही, थोडंसं वास सुटेपर्यंत पीठ भाजायचं आणि थंड पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये टाकायचं. कालवण एकदम असं सरभरीत घट्ट होईल, पण मला ह्याच्यामध्ये पीठ वगैरे टाकायचं नाही. तर कालवण माझं तयार झालेलं, मी झाकून ठेवलं साईडला आणि इथं मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी करते. ज्वारीच्या भाकरी, मस्तपैकी भात. तर हे असं मस्तपैकी गावरान पद्धतीचं जेवण आहे. तर तुम्हाला सुद्धा एकदा असं करायचं आहे आणि खायचं आहे. शिवाय मस्तपैकी अशा भाकरी आता मी बनवते. तिथं माझी मम्मी आली, 10-15 मिनिटासाठी येते आणि आले तरी हिला शांत बसवत नाही, काही ना काही करते. काय करते ती सुद्धा तुम्हाला नंतर सांगते. पण इथं मस्तपैकी तवा तापला आहे, तर आता 4-5 भाकरी मी पटापट करून घेते. आणि काय झालं, ज्वारीचं पीठ संपलं. आता शेवटचं पीठ होतं, जेवढं पीठ होतं तेवढं मी झाकणात ओतून घेतलं. आता तेवढे 4-5 भाकरी होतील ते करते. आणि आता 2-3 दिवस काय ज्वारीचं दळून आणत नाही. काय होतं ना, आता ज्वारीचं पीठ एकदम असं वैतागून जाते. मी पिठाला 4-5 जरी किलो दळून आणलं ना तर ते 1-1.5 महिना जातं. आणि पीठ जास्त दिवस जर राहिलं ना तर मग त्याच्या भाकरी पण होत नाहीत, व्यवस्थित चिरतात वगैरे असं होतंय. पण आता तरीसुद्धा थोडंसं पीठ राहिलेलं शेवटचं, तरीसुद्धा ह्याच्या भाकरी चांगल्या व्हायला 1 ते 1.5 महिना झालाच नाही पिठाला दळून आणले मी, तरीसुद्धा ह्याच्या भाकरी चांगल्या व्हायला लागल्यात. आणि पीठ जर चांगलं मळलं ना, एकदम असं खसखसून पीठ मळलं तरच भाकरी चांगल्या होतात. फुगतात तर भाकरी टम फुगतात. आणि चांगलं पीठ जर मळलं तर भाकर खायला सुद्धा खमंग लागते. जर तुमच्या भाकरी तुम्ही कधी बनवताना जर तुटतात हातावर तर समजायचं पीठ चांगलं मळलं नाही, ते पीठ तुमचं खूप दिवसाचं आहे. जर जास्त दिवसाचं पीठ असेल आणि भाकर तुटत असेल हातावर तर थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि पीठ मळायचं. त्यांनी भाकरीला जरा थोडंसं चिकटपणा येईल आणि भाकरी एकदम मस्त होत्याला, शिवाय फुगत्यानसुद्धा. तर त्यासाठी माझं सुद्धा तसंच होतं. कधी कधी माझं पीठ जास्त दिवसाचं असल्यानंतर भाकर तुटती माझी सुद्धा. तर मग मी आली ती 10-15 मिनिटासाठीच बसल्या बसल्या एवढा लसूण सोलला
तिला म्हणलं होतं आता लसणाचं काही काम नाही, म्हणलं लसूण नको सोलू. तर म्हणली नाही मी असं बसत नाही, म्हणली लसूण सोलते. तर काय होतंय ना, जर कधी आली ना तर लसूण सोलत नाही तर भाजी काय असली तर ती नीट करून देईल. मेथी म्हणा, पालक म्हणा, असलं भाजीपाला काहीतरी नीट करून देईल. गवारची शेंग निसायला आवडते तिला, तर ती करून देईल, नाही तर लसूण सोलून देईल. काय नसलं तर ते तरी करते. तर आता 10-15 मिनिटं बसली आणि गेली. पण जेव वगैरे म्हणलं तर नको, म्हणली मी चालले घरी. तर गेली निघून. आता माझ्या भाकरी पण झाल्यात, मी 4-5 भाकरी केल्या. आता एवढी शेकायची राहील ती शेकते भाकर. पण असं आहे की आता जेवायला कोणच नाही. स्वप्नील गेलाय, त्याचं कॉलेज चालू होणार आहे. तर त्याला म्हणलं माझ्यासाठी मी कपडे आणतो, मला 2-3 पॅन्टी शर्ट घेऊन येतो. म्हणून ती गेला त्याच्यासाठी कपडे आणाय. त्याला म्हणलं तू पप्पासोबत जा, म्हणलं 2 जण जा कपडे वगैरे घेऊन येतो. म्हणलं नाही मला माझ्या मित्रासोबत जायचंय. तर 2 जण कपडे आणायला गेले, त्याचा मित्र आणि ती. आणि स्नेहाचा आज रविवार असला ना तरी तिला तर सुट्टी नसती. शिवाय आज आम्हाला जायचं होतं बाहेर फिरायला, पण तिचा क्लास असल्या म्हणजे क्लास म्हणजे आज तिचं काय होतं पूर्ण 7-8 दिवसाचं जी आपलं शिकवलेलं असते ना त्याचा पेपर रविवारी असतो तिचा. तर त्यासाठी तिचा आज पेपर होता, तर ती पेपरला गेली. तर आम्हाला बाहेर फिरायला जायचं, पण ती पण राहून गेली तिच्यासाठी. तर ती म्हणली होती तुम्ही 3 जण जा, मला नको म्हणली. पण तिला फिरायला ना सगळ्यात जास्त तिलाच फिरायला आवडतं, कुठं जायला वगैरे, पण तिला जायला बनतच नाही कुठं. तर म्हणलं नको जाऊ दे. ती नाही म्हणलं तर नको, म्हणलं आपण पण नको. पुढल्या टाइम जर तिला सुट्टी भेटली तर आपण जाऊ. कधीतरी एखाद्या रविवारी सुट्टी असते, नाही तर मग तिचं परीक्षा असते रविवारी सुद्धा. तर ती सकाळ दुपारी गेलेली, तिचा 2 वाजता पेपर होता, 2 ते 6:30 वाजेपर्यंत. तर सचिन आता तिला पेपर संपला होता तिचा, तर 6:30च्या आधी तिला आणायला गेले ते. तर आता तिला घेऊन येतील. आल्यानंतर स्वप्नील पण येईल आणि बघू आता स्वप्नील कधी येतो काय माहित नाही. तर ते आले मग आम्ही जेवण वगैरे करू. आता माझी भाकरी एवढी शेकायची राहिली. तर बराच वेळ थोडा वेळ मी बसले, बाकी सगळं काही जे काम करायचं होतं ते केलं. तर म्हणलं भाकरी नंतरच करते, पण आता येतील 10-15-20 मिनिटात येतील ती. तर मी आता एवढी भाकरी शेकते आणि थोडंच फार काय आवडते. शिवाय आज काय झालं हे बघा, नळाचं पाणीच गेलं, पाणीच नाही नळाला आज. रविवार म्हटलं की शिवाय घरी असते सगळे आणि तेव्हा तर पाण्याचीच गरज असते जास्त, तेव्हाच पाणी नाही. आज पाणीच नाही नळाला, काय झालं काय माहिती पाण्याचं. तर एवढे सगळे भांडे सुद्धा पडलेत आता मला. आणि आता रात्री जेवण झालं ना मग किती वाजू 10-11 जरी वाजले ना तर मग मला भांडे घासणंच आहे, नाही तर मग सकाळी इतका पसारा दिसेल, सकाळी उद्याच्याला जास्त दिसेल. आणि आता पावसाळा आलेला आहे तर पाण्याची काही प्रॉब्लेम येणार नाही. मी त्यासाठी काय होतं, ड्रम होता माझा भरलेला, तर ड्रम खाली करून मी वरी नेऊन ठेवला आणि अचानक आज पाणीच गेलं. तर काहीतरी म्हणले जी पाणी सोडत असते ना तिकडं गावाला गेल्यात, म्हणले येतील 2-3 तासात येतील. म्हणून अजून काय 2-3-4 तास होऊन गेले, पण ते काय गावून अजून आलेले नाहीत. बघू आता कधी येतील तेव्हा ते पाणी सोडतील. असं आहे, आले तर बरं आहे, नाही तर मग मला उद्याच्याला भांडे घासावं लागतील. आणि खूप जास्त असे भांडे उद्याच्याला मला पडणार आहे. आता सगळे मांडणीवरचे जेवढे भांडे आहेत ना ते जेवणाला वगैरे सगळे काय वाट्या प्लेटा चमचे सगळं काय संपणार आहे. आणि भांडे खूप जास्त काय झालेलं आहे, सारखी सवय लागलेली आहे. आपलं काय झालं की हात धुवायची, तर सारखी नळाकडे 2-3 वेळा जाऊन नळाकडे चुकते मी की हात धुवायला जाते आणि पाणीच नसते नळाला. तर मग येते तर पातेल्यात ठेवलं होतं पाणी, तर त्याच्यातच मग मी हात धुते. तर आता भाकरी झाल्या तर आता इथंच हात धुते असं आहे. तर चला एवढे भाकरी शेकते पटापट आणि सगळं थोडंसं झाडू वगैरे मारते. झाडू मारलेला आहे पण आता रात्रीच्या टायमाला तर थोडंसं झाडू मारून घेते, नाही तर मग काय होतं संध्याकाळच्या टायमाला झाडू मारू नये. तर असं आहे, ती लक्ष्मी संध्याकाळच्या टायमाला घरात येते तर रात्रीच्याला झाडू मारू नये. रात्रीच्याला म्हणजे संध्याकाळच्या वेळेस 5-6-7च्या नंतर झाडू मारू नये. पण ती मग मी आता लसूण वगैरे सोलला तर सगळं ताटात टाकले, पण माती ही वगैरे त्याची थोडीशी खाली पडली, तर मला तेवढं झाडून घेते. तर ते झाडून घेते आणि मग वाट बघते कधी येतील तेव्हा जेवण वगैरे करतो आम्ही. तर जेवण बनवून 2-2.5 तास झाले. सचिननं जाताना सांगितलं होतं मी अर्ध्या तासात येतो स्नेहाला घेऊन, पण मी त्यांना सांगितलं होतं की तांदूळ संपल्यात, म्हणलं आपल्याला उद्याच्याला तांदूळ आणावं लागतील. तर आता उद्याच्याला आणावं लागतील म्हणून उद्याच्याला आणायचं सोडून मला वाटतं तांदूळ आणायला गेले काय की आता, म्हणून त्यांना उशीर झाला असेल. का तर स्नेहाच्या क्लासच्या इकडे तांदूळ भेटतात. स्नेहा बोर होऊन जाते, एक तर दुपारी जाते शिवाय संध्याकाळी. ये ना वरती, पप्पासाठी थांबली ना. काय आणलंय? खायला आणले, किती फक्त खायचंच यायचं, तुला दुसरं काहीच नाही भेटलं. तर सगळं इथे जेवायला आणून ठेवलंय आणि क्रीमचं बिस्कुट काढून खायला आलंय. कधीतरी खाते, सारखं सारखं नाही खाते. आता क्रीमचं बिस्किट हे आणल्या बघितल्या खायची इच्छा झाली आणली.
तर हे तांदूळ आणायला गेले आणि एवढं सगळं सामान घेऊन आल्यात म्हणूनसाठी ह्यांना उशीर लागला आणि मी वाट बघून मला मरणाची भूक लागली होती. का तर सकाळी नाश्ता केला मी, दिवसभर जेवण वगैरे काही केलं ना, आता भूक लागली. तर आता त्याला शांतपणे जेवण करते. स्वप्नीला फोन केला तर त्याला अजून अर्धा एक तास लागेल, तर म्हणलं जावा येईल तेव्हा येईल, आल्यानंतर जेवण करेल. आम्ही जेवण करतो तिघंजण. चला मग मस्तपैकी जेवण झालं. पण आता जेवण झाल्यानंतर हे सगळं काम करायचा कंटाळा आला. तर बघू शकता किती सारे भांडे तर पडल्यात, शिवाय किचन सुद्धा सगळं घाण झालंय आणि भांडे एवढे सगळे पडल्यात. आणि असं वाटलं होतं की पाणी येणार नाही आणि जेवण झालं. हे बघा, जेवण झालं की पाणी आलं. मला वाटलं पाणी जर नाही आलं तर आजचे दिवस भांडे राहून दिले आणि सकाळी घासन असं वाटलं होतं. पण जेवण झालं आणि इकडे येऊन बघते तर पाणी पण आलं. आणि पाणी जर असलं ना तर भांडे ठेवायला नको वाटतं, ती मनच मानत नाही, माहीत नाही काय. पण जर पाणी नसलं की भाना राहतो की पाणी नाही आहे, जाऊ दे भांडे घासत नाही. पण आता पाणी आलं तर भांडे घासावंच लागते. आणि जे काही सामान आणलेलं आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून काय काय आणलेलं आहे. आता कंटाळा आलाय, मी खोलत नाही, आता काय बघतच नाही काय आणले काय नाही. तर उद्याच्याला दाखवून आता भांडे घासते, किचन साफ करते आणि हा व्हिडिओ इथं संपवते. तुम्हाला पण आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. सगळं बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्याला, तोपर्यंत बाय बाय.